मित्रांनो, आपण आलो आहोत मोरगाव या ठिकाणी. दिनांक 26 मे रोजी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल या भव्यदिव्य अशा मैदानाचं नियोजन करण्यात आलं असून या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, मैदानाचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर हे मैदान कसं संपूर्ण होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? सचिन युवराजतावरे. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान किती तारखेला आहे, कुठं आहे आणि कशा निमित्त आहे? आपलं मैदान 26 तारखेला आहे, रविवारी. आणि आपलं मैदान हे बौद्ध पौर्णिमा आणि भैरवनाथ यात्रेनिमित्त आहे. बरं, आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस झालेली आहे, 90% तर झालेली आहे प्रोसेस. आता उद्या होऊन जाईल सगळी आपली. सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल? सोशल मीडिया उद्याच पाहायला मिळेल आपल्याला. चालतंय. बक्षिसाचं स्वरूप कसं आहे दादा? सगळं पहिलं ते शेवटपर्यंत. बक्षिसाचे स्वरूप आपला पहिल्या 1 नंबरला 71,000, 2 नंबरला 41, 3 नंबरला 31, 4 नंबरला 21,000, 5 नंबरला 11,000, 6 नंबरला 5,000 असं आपलं स्वरूप आहे. आणि ऑनलाईन नोंदणी आहे का? हा, ऑनलाईन नोंदणी आहे. त्या उलट गाडा मालकांना मी विनंती करतो की जास्त करून आपण ऑनलाईन नोंदणी करतीच भार द्यावा. ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू झालेली आहे? आपली कालपासूनच, म्हणजे अगोदरपासूनच ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे. कधीपर्यंत ऑनलाईन नोंदणी चालू राहणार आहे? कुठल्या दिवसापर्यंत? आपली शनिवारी 25 तारखेला 7 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी चालू राहील. आणि मैदानावरती नोंदणी घेतली जाणार आहे? हो, 11 वाजेपर्यंत आपली ऑफलाईन नोंदणी चालू आहे. बरं, आता काय आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? त्यांना एकच आव्हान करेल आपण की मोरगावचं त्यांना सांगावंच लागणार नाही की आपली फाटी कशी आहे, काय नाही का. त्यांना एकच आव्हान करेल, जेवढं लवकरात लवकर येता येईल तेवढं लवकरात यावं. कारण आता पावसाचा सीझन चालू आहे, म्हणजे पावसाळ्याचं काय इकडं काय अवकाळी पावसाचं होऊ शकतं नाही का. त्यामुळे आपल्याला फायनल जेवढ्या लवकरात लवकर येता येईल, म्हणजे त्यांच्या सोयीसाठी, आपल्या सोयीसाठी, परत काय नको व्हायला, त्यासाठी लवकरात लवकर यावं एवढंच आव्हान करेल त्यांना. धन्यवाद. दादा नमस्ते. आपलं नाव? नमस्ते, माझं नाव घनश्याम नेवसे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? आता हे कितवं पर्व आहे तुमचं आणि कसं होतंय मैदानाचं स्वरूप काय? मैदानाचं स्वरूप, मैदान हे आमचं दुसरं आहे. आदत हिंद केसरी पाठीमागे झालेलं आहे, आता पण तेच आहे. पण मैदान स्वरूप काय? ओपन आहे, आदत दुसरा आहे, कसं आहे? आदत मैदान आहे. आदत एक बैल, दुसरा एक बैल. बरं, आणि किती तारखेला संपन्न होणार आहे मैदान? आपलं 26 तारखेला संपन्न होणार आहे, रविवारी. बरं, आता वळूया आपण मैदानाकडे. दादा, मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत? मैदानात आपल्या टोटल 10 फाट्या आहेत. फाट्यांचा पल्ला किती आहे? फाट्यांचा आपला 950 फूट पल्ला आहे, राईट. बरं, आतातमधलं अंतर किती आहे? 12 फूट आहे आतात. खाली सुट्टीला एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? 5 ते 6 गट उभा खाली राहू शकतात. आणि समोर निकाल रेषे समोर किती फूट जागा आहे? निकाल रेषेपासून पुढं 800-850 फूट पुढं जागा आहे. जेवढे हे फाटी आहे तेवढंच पुढं थांबायला जागा. आणि ही फाटी कुठली आहे ॲक्च्युअल? म्हणजे मोरगाव म्हटले कुठली फाटी? मोरगावची पाठीमागे झालेलं आपलं मैदान, आदतचं पाठीमागचं मैदान. किती तारखेला झालं होतं आपलं मैदान? पाठीमागच्या महिन्यात 12 तारखेला झालं. 12 तारखेला झालं होतं. बरं, आता तुम्ही मैदान घेताय, पण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय अवकाळी पाऊस येतोय, त्यामुळं पाऊस निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही. बऱ्याच ठिकाणी मैदान थांबवले जातात, नंतर बक्षिसाचं वाटपही व्यवस्थित होत नाही, असं बऱ्याच ठिकाणी घडताना दिसून येते. तर तुमचं कसं असणार आहे, आम्हाला ते पहिले सांगा. एकतर आम्ही जेवढं लवकरात लवकर घेता येईल तेवढं मैदान उरकण्याचा प्रयत्न करणारच आहे, आणि आम्ही करतोच. आमचा फायनल हा 5लाच होतो. ह्या फाटीवरती जर पाऊस पडला तरी काहीच अडचण नाही आहे. जरी पाऊस पडला तरी आम्ही जो सगळ्यांच्या सहमतीने जो काही योग्य निर्णय होईल तो योग्य निर्णय घेऊ. बरं, आता वळूयात आपण दादा मैदानाच्या नियम अटींकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाच्या पायावरती निकाल दिला जाईल. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? 5 ते 6 गट खाली जातील. त्यांना टाईम लिमिट असणार आहे का? हो, आपल्याकडे 7 मिनिटाचा टाईम लिमिटेड असतो. हा पाठीमागच्या मैदानात सुद्धा आपला असतो, म्हणजे इथून पाठीमागचे झाले त्याच्यात बिन आता इथून पुढे पण तोच राहणार आहे. बरं, आणि खाली झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आपले प्रसिद्ध महाराष्ट्राचे लाडके झेंडापंच राजेंद्र बापू दानवडे कोरेगावकर स्वतः असणार? स्वतः. त्यांची पट्टी पण आणि ते पण. त्याच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली? हो, STC लाईव्हचे खाली एक कॅमेरा आणि वरती 2 निकालापाशी कॅमेरे आहेत. त्याचबरोबर ह्या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? ह्या मैदानाचे समालोचक प्रवीण घाटे आणि मयूर तळेकर
त्याचबरोबर जर गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? गटाला जर त्यांनी दोघांनी परत गाड्या झोपून खाली जायचं. बरं, आणि सेमीफायनलला त्या दोघांनी संगणमत करायचं. हां, आणि नाही संगणमत झालं तर गाड्या परत खाली झोपून न्यायच्या. बरं. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचचा निकाल हा आपली गाडी पूर्ण तासाच्या पलीकडे गेली, तास पलटी केलं तर ती गाडी बाद. लॉबी टचला निकाल आहे, निकाल. पूर्ण तास पलटी केलं तर ती बाद हो, राहणार बाद. अशा पद्धतीनंच आहे ना. हो. बरं, आता आदत दुसऱ्याचं मैदान घेत आहे, बक्षिसाचं जे स्वरूप आहे बॅनरवरती जे जाहीर केलं आहे ते विजेत्या बैलगाडी मालकांना संपूर्ण रकमेचा आम्हाला मिळेल का? तिथून पाठीमागे आमची मैदानं झाली सर्व. हं. त्या सर्व मैदानात तुम्ही बघा आणि कोणत्या बक्षीस ज्यांना बक्षीस विजेते झालेत त्या गाडी मालकांना विचारा की मोरगावकरांनी 1 रुपया सुद्धा कमी दिलेला नाहीये. उलट आम्ही असे केलेले गाड्या पासिंग व्हायच्या अगोदर गाड्या दिलेल्या आहेत. बरं बरं. हा एक मेन मुद्दा आहे. हां, पासिंग व्हायच्या अगोदर दिलेले आहेत आणि पैसे तर आम्ही 1 रुपया कुणाला कमी देतच नाही. बरं उलट आमच्याकडून 1-2 रुपये जास्तच देतो आम्ही, पण बरं. कमी कुणालाच देत नाही. बरं. त्याचबरोबर आता गटाला किंवा सेमीफायनलला फायनलला चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? हो, 100% बाद केली जाईल. जर गटाला ह्या पद्धतीचं कृत्य झालं तर त्याला किती वेळ आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी? किती गटाचं ऑब्जेक्शन? 2 गटांचं आपल्याकडे ऑब्जेक्शन म्हणजे स्वीकारण्याचं ऑब्जेक्शन आहे. ती गाडी बाद केली जाईल का? हो, 100%. आणि फायनलला जर एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर त्या संदर्भामध्ये काय निर्णय नाही, असणार? त्यांनी एक जरी नंबर केला हां. त्या गाडीने तरी त्या गाडीला आम्ही हीच करणार नाही, निकाल दिला निकालच देणार नाही. बरं. म्हणजे काय जे एक आयोजक नंबर- काय ठरवतील त्या पद्धतीने काय हो, असेल ते मानून 100% घ्यावं लागेल. बरं. आणि त्याचबरोबर दादा आता एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करा? आता आम्ही एकच आव्हान करू शकतो की आता हे निसर्ग काय ते अवकाळीचं वातावरण चालू आहे. हं. त्याच्यामुळं जेवढी जास्तीत जास्त लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करता येईल तेवढी ऑनलाईन नोंद करून घ्यावी. आणि आपण हे मैदान सकाळी 9च्या आतमध्ये चालू करणार आहे. मागच्या वेळेस केलं तसंच चालू करणार आहे. ह्या निसर्गापुढं कोणाचंच काही टिकत नाहीये. बरोबर. त्याच्यामुळं लवकरात लवकर येण्याचा गाडी मालकांनी प्रयत्न करावा. एवढेच आम्ही आता गाडी मालकांना आव्हान करू शकतो. चालते, धन्यवाद दादा.